नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपल्याला एका छोट्या गावामध्ये जायचं आहे, तिथे जत्रा आहे। तर आता ऊन ते उतरलेले, तर आता 6 वाजलेले, तर आम्ही चाललेलो आहोत जत्रा। तर तुम्हालाही दाखवू जत्रा कशी आहे गावची। तर ह्याला पिशवी आहे का राजवीर? बघ ना, पिशवी असेल ना ह्याला कुठंतरी। ही बघा कशी बसली जाऊन। कुठं बसलीस तू जाऊन? उतर खाली, कुठं पण बसली बरं का? बाहेरचं लावून नाही ना. जे पण बाहेरचा लावून जे आपण ग्रुप लावतो ना। चल. तर आपल्याला कुठं बाहेर जायचं म्हणलं ना तर उशीरच होते। सर आवरायचं, तरी भांडे ते राहिलेले होते घासायचे, म्हणलं आल्यावर भांडे घासूत, आणखी उशीर होईल संध्याकाळी। तर हे म्हणले बाबा तुम्हाला कुठं पण जायचं असलं तर कधी पण तुम्ही उशीर करतात। तर ते खाली तोपर्यंत पाणी मारू लागले। म्हणले मी पाणी तरी माझं मारणं पण झाले, तरी तुमचं काही आवरलंच नव्हतं। तर म्हणले या तुम्हाला जेव्हा यायचं आहे तेव्हा। मग आम्ही आमचं आवरलं आणि निघालोत मग जत्रेमध्ये। आता जत्रा म्हणले तर मुलांना पण खूप आवडते असं जायला यायला। जवळच होतं, 5 किलोमीटरच होतं आमच्या घरापासून। आम्ही दरवेळेस तिथं जात असतो आणि खेडेगावातली जत्रा होती। लगेच आम्ही गावामध्ये पोहोचलो, 5 ते 10 मिनटातच पोहोचलो। तर गावात गेलं ना तर एवढं फ्रेश वाटतंय ना, आणि रोडला असे छान असे झाडं, हे बाजूला शेत आणि घरंसुद्धा होते, आणि घराच्या समोरच अशी जत्रा हे भरलेली होती। आणि गेलो होतो आम्ही, तर अलीकडंच सुरुवात झाली होती। नारळ ते वगैरे असे घेऊन बसलेल्या होत्या बायका, ते गळ्यातले हे आम्ही काही ते घेतलं नाही। पण छान वाटत होतं गावात गेल्यानंतर, एकदम फ्रेश वाटत होतं। लोकांच्या घरासमोरच असे छोटे छोटे दुकानं, काही जण असे बसलेले होते खाली। तर होती बरीच म्हणजे गर्दी, कारण की आम्ही संध्याकाळच्या टायमाला गेलो होतो। दुपारी आता ऊन येतं जास्त, बाहेर पण नाही गेलो, भरपूर टेम्परेचर वाढलेले आता। तर 10च्या नंतर तर अजिबातच बाहेर निघा वाटत नाही। खूप सारे ते नारळ हे होते विकायला आलेले, थोड्या रेवड्या सुद्धा घेतल्या, रेवड्या फुटाणे छान होत्या, रेवड्या आणि फुटाणे। तर आम्ही थोडीशी जत्रा पण फिरलो। जत्रामधला खाऊ ना खूप छान लागते। अगोदर आम्ही आमच्या गावाकडे जायचोत ना तर सर्वजण मिळून जायचोत आणि असा खाऊ घ्यायचोतच, म्हणजे चिवडा, गोडी शेव हे असं छान लागते जत्रातले, ती एक वेगळीच मज्जा असते। असे पर्सचे ह्याचे सुद्धा दुकानं लागलेले होते जत्रेमध्ये, काही जास्त नाही, मोजकेच होते। बांगड्यासुद्धा खेड्यातल्या बायका, त्यांना सहसा येणं होत नाही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तसे बांगड्यांचे सुद्धा तिथं दुकानं हे लागलेले होते। आम्ही थोडा वेळ फिरलो, अर्धा पाऊण तास, लगेच निघालोत। मग म्हणलं आणखी घरी जाऊन स्वयंपाक पण बनवायचा आहे। येताना रोडला खूप सारे असे रसवंत्या लागलेल्या होत्या। आता उन्हाचं काही जेवण ते वगैरे काही करू वाटत नाही। सर्वांनी आम्ही रसच पिला, आईनं नाही पिला, त्यांना शुगर असल्यामुळं त्या काही पित नाहीत। मग त्यांनी दुसरंच थोडंसं आपलं थंड लस्सी का काय पिली, खूप छान होतं। आणि तिथे घसरगुंडी, झोका हे असं भरपूर होतं खेळायला। तर असं बघितल्यावर आता प्रांजलला कुठं दम निघतंय की लगेच गेली सिसॉ खेळायला। सिसॉ खेळत होती तर तिला सोबत कोणीच नव्हतं सिसॉ खेळायला, की मग घसरगुंडीवर गेली खेळायला। थोडी घसरगुंडी खेळली, आम्हाला म्हणत होती, राजवीरला म्हणत होती चल माझ्यासोबत। राजवीर कसला जातच नाही, दोघांचे कुठं पण भांडणच असतात, थोडंसुद्धा शांत बसत नाहीत। एकटीच गेली, लगेच रडायला लागली तिथं, माझ्यासोबत चल माझ्यासोबत चल। तर नाही गेला राजवीर, मला म्हणत होती तर म्हणलं मी पण नाही येत, तुला जायचे तर जा। मग नंतर आम्ही असंच मस्तपैकी उसाचा थंडगार, खूप छान रस होता, असा एकदम घट्ट होता, ताज्या ताज्या उसाचा। सर्वांनीच आम्ही रस ते पिला, एवढा भारी रस होता ना। उन्हाळ्यात असंच काही थंड पिऊ वाटते, हे असा उसाचा रस, टरबूज, खरबूज। आता तर जेवणसुद्धा करू वाटत नाही दुपारी, सकाळी तरी मान जेवण करते थोडंफार, नंतर काय मग येताना पण तिला खेळायचंच होतं। ती काय सोडतच नाही, मला म्हणत होती खूप वेळची चल, तिला इथं बसताच येत नव्हतं एकटीला। हे काय मला माहिती नाही ह्याला काय म्हणतात, तर तिला असे 2-4 आम्ही थोडेसे राऊंड ते खेळले, तरी काय उठत नव्हती। म्हणलं चल बाई आता उशीर व्हायला लागला आपल्याला पण घरी जाऊन, आणखी भरपूर मला तयारी करायची होती स्वयंपाकाची ह्याची। आणि नंतर आम्ही घरी आलोत। रस्त्याने सुद्धा असे खूप छान असे नर्सऱ्या, हे झाडं ते होते, आम्हाला घ्यायचे होते पण वेळ पण नव्हता एवढा हे घ्यायला झाडं हे। ते म्हणले आपण नंतर बघूयात जेव्हा घ्यायचे त्यावेळेस। खूप छान असे झाडं ते कुंड्यासुद्धा होत्या,
झाडाला. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.